नमस्कार. आज आपण आलेलो आहोत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा तालुक्यातील महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी येथे. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी जून 1960 रोजी या शाळेची स्थापना केली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या दृष्टीनं ही शाळा निर्माण करण्यात आली. हे शैक्षणिक संकुल या भागातलं एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आलं. या शैक्षणिक संकुलातून आज हजारो विद्यार्थी चांगल्या पदावर काम करताना आपल्याला दिसतात. खोजेवाडीसह परिसरातल्या अनेक गावांनी या शाळेचा लाभ घेतलेला आहे आणि इथून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. त्यातलीच एक शाळा म्हणजे महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी. आज इथल्या निसर्गसंपन्न अशा वातावरणानं आणि गुणवत्तेनं आज खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेली आहे. सातारा तालुक्यामध्ये असणारी ही शाळा एक गुणवत्ताधारक शाळा म्हणून आज नाव कमवत आहे. या शाळेतून SSCचे विद्यार्थी 100% निकाल लागतोच. त्याचबरोबर NMS असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतील, या स्पर्धेंमधून आज आपल्याला नाव कमवताना दिसत आहे. ही शाळा आज खऱ्या अर्थानं गुणवत्तेच्या बाबतीत त्याचबरोबर सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रक्रमानं नाव घ्यावी अशी शाळा झालेली आहे. या शाळेमध्ये असलेल्या भिंती ह्या पूर्णपणे बोलक्या असून अतिशय सुंदर परिसर करण्यामध्ये इथले मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांना फार मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे. आज तुम्ही बघत आहात ही शाळा किती सुंदर पद्धतीनं आपल्याला दिसत आहे. इयत्ता 5वी ते 10वीचे वर्ग या शाळेमध्ये सध्या भरताना दिसतात. पालकांच्या मदतीनं, तसेच सगळ्या शिक्षकांच्या मदतीनं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आणि विशेष म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं ही शाळा आज नावारूपाला येत आहे. महाराष्ट्र हायस्कूल खोजेवाडी म्हटलं की सातारा तालुक्यातलं एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र म्हणून उदयाला आलेली शाळा आहे. संस्थेचे तसेच शासकीय सर्व उपक्रम या शाळेत घेतले जातात. त्याचबरोबर या शाळेबरोबरच इथे एक शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे सभागृह पालकांच्या मदतीनं उभं करण्यात आलेलं आहे. कंपनीच्या फंडातून इथं स्वच्छतागृह तयार करून विद्यार्थ्यांची मूलभूत सुविधा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. अशी ही निसर्गसंपन्न शाळा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.